नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटका गळा ब्लाऊज डिझाईन कटिंग आणि शिलाई करण्याची अगदी सोपी पद्धत, तुम्हाला समजेल एवढ्या सोप्या भाषेत। तर आता रुंदी मी इथे गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे, कारण चेस्ट साईज 34 आहे म्हणून 2.25 इंच। आणि गळासुद्धा आपण इथे डीप बनवणार आहोत मटका, तर खाली 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे। आता आकार देताना पहा, शोल्डरच्या बाजूकडून 3 इंच खाली डाऊन केलंय आणि अर्धा इंच गळ्याच्या आतल्या बाजूने मार्किंग केलंय। त्यानंतर गळा खोलीच्या बाजूकडून इथे 2 इंचावरती मार्किंग केलंय आणि जो बॉक्स आखलाय त्याच्या बाहेर 1 इंचावर मार्किंग करून इथे सगळ्यात आधी गोल आकार देऊन घ्यायचा आहे। जो खालचा गोल आकार आहे तो व्यवस्थित इथे आखून घेतलाय। त्यानंतर हाच आकार वरती या पद्धतीने घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केलं तर परफेक्ट मटका गळ्याचं मार्किंग होणार। मटका गळ्याचं मार्किंग करताना ही मेजरमेंट तुम्ही वापरून बघा, तुम्हाला आकार देण्यालाही जास्त वेळ लागणार नाही आणि आकारसुद्धा अगदी सुंदर येणार। तर पहा, आता मी तुम्हाला आकार किती छान आलाय तेही दाखवते। तर इथे मी मेन ब्लाऊजचं कापड घेतलंय आणि त्यावरती हे अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि इथं आकार तर तुम्ही पहा किती सुंदर आलेला आहे। इथं विदाऊट कॅनव्हास मी इथे हा गळा शिलाई करणार आहे, तर ते तुम्ही पाहू शकता। काय करायचं, ज्यावेळेस आपण कॅनव्हास वापरणार नाही त्यावेळेस जे मेन अस्तरचं कापड आहे ते कापड मेन ब्लाऊजच्या कपड्यावर सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि मग एकसारखी शिलाई मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे। कटिंग कितीही परफेक्ट आलं आणि जर शिलाई करताना जर कमी जास्त झालं तर पूर्ण आकार चेंज होतो, मग तो मटका गळा असू किंवा कुठलाही असू। त्यामुळे शिलाई करताना सुद्धा तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे जेवढी आकार देताना घेतो ती। तर आता शिलाई एकदम एकसारखी 1/4 इंचावरती मी मारून घेतली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो, म्हणजे कुठलाही आकार तुम्ही दिलेला असेल त्यावेळेस असे छोटे छोटे कट द्या। अगदी स्ट्रेट सरळ आकार असेल तर तुम्हाला हे कट देण्याची गरज नाही, पण ज्यावेळेस खोलगट आकार असतो किंवा जागेवरती आकार फिरवलेला असतो अशा वेळेस मात्र कट देणं गरजेचं आहे। तुम्ही कॅनव्हास वापरलेला असो किंवा नसो, किंवा फक्त अस्तरवरती शिवणकाम करत असाल, पण हे कट देणं गरजेचं आहे। कट दिल्यानं काय होतं की जे अस्तरचं कापड आहे ना ते व्यवस्थित फोल्ड होतं आणि शिलाई करताना जे घड्या पडतात त्या पडत नाही, म्हणजे असं ओढल्यासारखं होत नाही, कापड अगदी प्लेन शिलाई बसते। आता इथे पहा, मी छोटे छोटे कट दिले त्यामुळे मला इथं विदाऊट कॅनव्हाससुद्धा हा मटका गळ्याचा आकार किती सुंदर देता आलाय पहा। आणि इथे ना कपडा ओढण्याची गरज पडते किंवा इथं तुम्हाला खेचल्यासारखं सुद्धा दिसणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये आणि कस्टमरलाही परवडेल एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्ही असे मटका गळ्याचे आकार बनवून देऊ शकता। तर मैत्रिणींनो, आपल्याकडे येणारे कस्टमर सगळेच हायफाय नसतात, म्हणजे जास्त पैशावाले नसतात, त्यांना कमीमध्ये आकार चांगले हवे असतात, म्हणजे कमी खर्चामध्ये। तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता। पण हो, जर तुम्हाला पॅचवर्क करायचं असेल, म्हणजे आता हा जो मटका गळा आहे याच्यामध्ये जर अजून पॅचवर्क करायचं असेल तर तुम्हाला कॅनव्हास लावणं कंपल्सरी आहे। असं काही नाही की कॅनव्हास वापरताच मटका गळा चांगला येतो, कॅनव्हास वापरतानाही येतो, पण कधी जर तुमच्याकडे सिल्क जॉर्जेट किंवा सरकणाऱ्या साड्या असतील त्यावेळेस तुम्हाला कॅनव्हास लावणं गरजेचं आहे। पण आता हा कॉटनचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं फारसं कष्ट पडणार नाही शिलाई घेताना। अशा ब्लाऊजला तुम्ही विदाऊट कॅनव्हाससुद्धा सुंदर आकार देऊ शकता। तर पहा, मी पूर्ण गळ्यावरती दापटीप देऊन दिली। त्यानंतर जे ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे, म्हणजे अस्तर व्यतिरिक्त जे जास्त कापड आहे ते सुद्धा इथे मी शिलाई मारून घेतले अगोदर आणि मग उरलेलं जे कापड आहे ते कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने अगदी स्वस्तात मस्त आणि सुंदर फिनिशिंगसह तुम्ही शिलाई करू शकता। तर पहा, आता मटका गळा तर तयार झालाय, पण मटका गळा तयार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे नॉड। आता नॉड कशी बनवायची ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याच वेळा आपल्याला मॅचिंग दोरी भेटलच असं नाही, त्यामुळे दोरी बनवण्याची पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपण इथे टक्स देऊन घेऊ आणि कमरेची कमरपट्टीसुद्धा तयार करून घेऊ। आता टक्सची उंची तुम्ही तुमच्या सोयीनुसार गळ्याच्या उंचीनुसार घेऊ शकता,
जर डीपनेक गळा असेल तर 3.5 इंच 4 इंच उंची ओके होते. पण जर हायनेक गळा असेल म्हणजेच ज्या गळ्याची खुली कमी असेल 7 इंचापेक्षा कमी, अशा गळ्यांसाठी तुम्ही 4.5 ते 5 इंचापर्यंत सुद्धा टक्सची उंची घेऊ शकता. आता मी ते कमरपट्टीसुद्धा बनवून घेते. कमरपट्टी बनवण्यासाठी 1.25 इंच रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे एवढी पट्टी घ्यायची आहे. तिला एका बाजूने फोल्ड करायचं आहे आणि मग कमरेच्या भागावरती म्हणजे कमरेचं जो मार्जिन केलेला भाग आहे त्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. ती पलटून घ्यायची आहे आणि मग आतल्या बाजूने हात शिलाई केल्यानंतर या पट्टीची जी एक्स्ट्राची शिलाई आहे तीही काढून घ्यायची आहे. आता पहा, माझ्याकडे जे ब्लाऊजचंच कापड उरलेलं होतं त्या कपड्यापासूनच मी इथं दोरी बनवणार आहे. तुम्ही अंदाजे 1 ते 1.25 इंचापर्यंत कापड घेऊ शकता. आता इथे कपड्याची जाडी किती आहे यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता हे कापड जे आहे अगदी पातळ आहे, त्यामुळे मी इथं 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. जास्त जाड कापड असेल तर तुम्ही 1 इंचापर्यंत सुद्धा पट्टी घेऊ शकता. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी नॉट बनवण्याच्या बऱ्याचशा सोप्या पद्धती सांगितलेल्या आहे. अगदी सुईपासून दोरी कशी बनवायची, सुई दोऱ्याचा वापर घेऊन किंवा लूप टर्नरच्या मदतीने सुद्धा कशी बनवायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा, मी तुम्हाला लूप टर्नरपासून कशी दोरी बनवायची ते दाखवते. तर हे जे लूप टर्नर आहे हे तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मिशोवरून ऑर्डर करू शकता. अगदी 120-130 रुपयांना हे भेटतं, पण हे काम खरंच खूप बेटर करतं. अगदी 2 मिनटामध्ये दोरी बनवून होते. आता ह्या दोरीमध्ये मी हे लूप टर्नर ओवून घेतलं आहे आणि पहा, या पद्धतीने मी आता हे कापड अशा पद्धतीने ओढते आणि अगदी 2 मिनटामध्ये तुमची दोरी बनून तयार होईल. तर पहा, दोरी बनवून तयार झाली होती, पण आता इथे मला लटकन बनवायचे होते आणि त्यासाठी माझ्याकडे थोडासा काठाचा कपडा शिल्लक होता. पण नुसतं काठाचा कपडा जर वापरला असता तर जाड लटकन बनलं नसतं आणि लटकन थोडं हेवी असलं की ते छान वाटतं. म्हणून माझ्याकडे जो ब्लाऊजचा गळ्याचा मधला भाग होता त्यावरती मी ब्लाऊजचं एक्स्ट्राचं जे अस्तरचं कापड आहे ते घेऊन त्याला आधी जॉईन करून घेतलं, म्हणजे त्याला थोडासा हेवीपणा येईल आणि मग त्याचे छोटे छोटे लटकन बनवणार आहे. तुम्ही इथं अस्तरसुद्धा वापरू शकता. अस्तरने सुद्धा थोडंसं हेवी होतं आणि लटकन थोडं हेवी असलं की ते थोडंसं छान वाटतं. तर आता मी ते अस्तर जोडून घेतलं आणि त्यानंतर 4 इंच रुंद आणि 4 इंच लांब असे 2 कपड्याचे कट करून घेतले. त्यामध्ये मी सुंदर लटकन बनवून घेतलं. तर पहा, आता लटकन बनवून घेतलं आहे. त्यानंतर लटकनची फिनिशिंगसाठी तर पहा, तुम्ही या पद्धतीने लटकन बनवून घेऊ शकता किंवा लटकनचे विविध प्रकार आहेत. तुम्हाला हवं तर मी लटकनचे काही प्रकारची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे जसं की फ्लावर लटकन, डबल लेअर लटकन, झुमका लटकन असे भरपूर लटकन आपण बनवू शकतो. तर दोरी बनवण्याची सुद्धा लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि लटकनचे सुद्धा देते, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आता लटकन तर बनवून तयार झाले. आता ह्यांची लावण्याची योग्य पद्धत. आता जिथे आपण 3 इंच रुंदी खाली दिलेली होती त्याच 3 इंच रुंदीवरती लटकन लावायचे. ब्लाऊज कुठलाही असो, मटका गळा असो किंवा सिंपल गोल गळा किंवा डीपनेक गळा, पण लटकन लावताना मात्र 3 इंच उंचीवरच लटकन लावायचं, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिन जातं आणि शोल्डरपासून कमीत कमी 2.5 इंच खाली लटकन असावं, म्हणजे ते छान वाटतं. तर अशा पद्धतीने मी हे लटकनसुद्धा ब्लाऊजला लावून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी मटका गळ्याचं अगदी परफेक्ट मेजरमेंटसह कटिंग आणि शिलाई कशी करायची विदाऊट कॅनव्हास, शिवाय डोरी कशी बनवायची आणि लटकन जर हेवी नसेल, पातळ असेल तर त्याला जुगाड कसं करायचं हे एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.